मित्रांनो, आपल्या मित्रांसोबत आपल्याला जायचं होतं मोठादेवी दर्शनाला, पण आपला आवरायच्या आतच मित्राचा फोन आला, विठ्ठल लवकर ये, गावात लय भांडण चालू आहे. घाईघाईने आवरला आणि गेलो गावात, तर बघतोय तर काय कुत्र्याचं भांडण चालू होतं. कोणावरून कोणासाठी भांडत होते काय माहीत. मग आपण आपली मित्र कंपनी घेऊन निघालो शेवगावमध्ये. कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या मुलामुलींची खूप गर्दी होती. आपण शेवगावमधून पाथडीमध्ये आलो. पाथडीमधून 8-9 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र मोठादेवीचं मंदिर आहे. रस्त्याच्या कडेला पावन मारुती मंदिर आहे, तिथे आपण दर्शनाला गेलो. दर्शन घेतलं आणि निघालो. गडाच्या 2-3 किलोमीटर मागे मोठी अशी एक कमान आहे. कमानीच्या आतमध्ये जाऊन आपल्याला देवीच्या दर्शनाची उत्सुकता झाली होती. कधी गडावर जातो आणि देवीचं दर्शन घेतो. तर मग आपण मंदिराच्या जवळ आलोच होतो. आपण चप्पल आपली 2 जागेवर सोडली. चोरीचं प्रमाण वाढलं आहे. लोकांची काम करायची वासनाच नाही राहिली. म्हणलं जायचीच आपली चप्पल चोरीला. त्याच्यानंतर आपण दर्शनासाठी दर्शन रांगायला लागलो. दर्शन एकदम चांगलं झालं. दर्शन घेतलं. नंतर मित्रांसोबत फोटो वगैरे काढले, काही व्हिडिओज बनवले आणि मग गाड्याच्या खाली उतरलो. तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक, फॉलो, शेअर करा. धन्यवाद.